खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आठवणी असं म्हणायचं झालं तर आय थिंक मी आजीबरोबर तिळगुळ करते, तर मजा असते ती एक, ते तिळगुळ करणं. आणि माझ्या तरी त्या आठवणी आहेत. तुझ्या काय आठवणी आहेत? हे बघ, मी गोव्याचा आहे आणि गोव्यात ना म्हणजे बायका ज्या असतात घरातल्या, त्या बाकीच्या बायकांना, त्यांच्या मैत्रिणी असू दे किंवा शेजारी असू दे, त्यांना घरी बोलवतात आणि त्यांना एक वाण देतात. वाण म्हणजे तिळगुळ आणि सगळं हळद कुंकू लावल्यानंतर एक काहीतरी गिफ्टसारखं एक वाण असतं. सो आधी वाण म्हणजे नारळ आणि अशा सगळ्या गोष्टी द्यायच्या. आता ते एवढं मॉडर्न होत चाललं आहे की म्हणजे कुणाचं वाण चांगलं असं कॉम्पिटिशन पण असतं एक एकदा. आणि वाणमध्ये काहीही देतात, जसं की म्हणजे याचा बाउलचा सेट किंवा मग बॅग्स पण असतात, बॅग्स असतात, हां बॅग्स असतात वगैरे सगळं. सो माझी आठवण म्हणजे लहानपणी मी आईबरोबर हे सगळं विकत घेण्यासाठी जायचो आणि मग ते चूज करायचं की काय द्यायचं आहे, मग ते किती घ्यावं लागेल, मग ते 150-200 तरी सगळे घ्यावं लागेल आयटम सगळे, मग ते कसं परवडत त्या बजेटमध्ये पण बसलं पाहिजे आणि सगळं. सो माहिती आठवण आहे की दर म्हणजे एका दिवसाचं काम नसायचं, ते 2 दिवस तर लागायचं. सो आई आणि मी आम्ही दोघंही सोबत ते वाण विकत घेण्यासाठी जायचो. मला वाटलं नव्हतं की असं काहीतरी स्टोरी घडेल की मी हिच्या घरी येईन आणि जी आई नेहमी माझ्या सपोर्टमध्ये असते त्या आईचाच नकार येईल. सो खरं तर वाचता असताना पण मला ते शॉकिंग होतं की अरे अच्छा, जी पात्र माझ्या सपोर्टमध्ये होती, माझे वडील आणि हिची आई, तेच आता आमच्या विरोधात झाले. आणि ते सगळं तुम्हाला कळेलच का विरोध करतायत ते वगैरे वगैरे सगळं. पण खरं तर हे पात्र खूप पॉझिटिव्ह आणि सगळ्यांना काय म्हणतात मोटिवेट करणारं, सांभाळून घेणारं असं पात्र आहे. पण ह्या काळात ते पात्र स्वतःला सांभाळू शकत नाही आहे. सो वेगळा प्रवास सुरू झाला आहे सिरियलमध्ये आणि ते इंटरेस्टिंग आहे. आणि त्या काळात आमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे किंवा गिरिजा विक्रांत या दोघांमध्ये ते सगळं जे घडतं प्रेम, अजून ते प्रेम वाढत जातं, समजूतदारी वाढत जाते. तर त्यातली ती मजा आहे, करतानाही मजा येते आम्हाला सीन, आणि मला वाटतं प्रेक्षकांना बघायला फार मजा येईल. मी हेच सांगेन की आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये गिरिजाला प्रॉब्लेम्स येत जातात आणि विक्रांत येऊन ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असतो. आणि आता प्रकट होतो सगळे प्रयत्न संपलेले असतात तेव्हा विक्रांत येतो आणि ते सॉल्व्ह करून जातो. फक्त आता ते उलटं झालेलं आहे की आता जसा तो म्हणाला की जी व्यक्ती एवढी सगळ्यांना मोटिवेट करत असते, सगळ्यांना सांभाळून घेत असते, सगळ्यांना मार्ग दाखवत असते, आज तीच व्यक्ती खचलेली आहे. आणि आता कुठेतरी गिरिजाला त्याच्या बाबतीतलं प्रेम तिला कळलेलं आहे. तर त्याला सांभाळून घेणं, त्यांचं प्रेम फुलवणं आणि तरीही आईलाही सांभाळणं, हे सगळं आता आमच्या आयुष्यात आलेलं आहे. तर कॉम्प्लिकेटेड आहे, पण इट्स अ व्हेरी नाईस जर्नी. मी ही गोष्ट बोलेनच नक्की की आजपर्यंत मी जेवढी काही कामं केली त्यात हा सेट सगळ्यात बेस्ट आहे. का बेस्ट? कारण माहिती नाही, एकतर ती पॉझिटिव्हिटी महेश कोठारे, आदिनाथ कोठारे ह्यांच्यामुळेच, त्यांचं प्रोडक्शन असल्यामुळे त्यांच्यात जी पॉझिटिव्हिटी आहे ती पण ह्या प्रोडक्शनमध्ये आली असेल. आणि म्हणून आम्ही सगळे नेहमीच पॉझिटिव्ह असतो, उत्साही असतो आणि तेवढीच मजा करतो आणि तेवढंच कामसुद्धा करतो. सो हलकं फुलकं वातावरण आहे, पण काम करताना सगळे सिरियस पण असतात. आणि माहिती नाही, म्हणजे आपोआप ती फॅमिली घडली. म्हणजे नेहमी आपण प्रयत्न करत असतो की माणसांची मैत्री करू आणि सगळ्यांची मैत्री करू, पण इथे तसं झालं नाही. ती मैत्री आपोआप झाली सगळ्यांशीच. आणि आता ते फार फॅमिलियर पण झालं आहे, घरातल्या गोष्टी पण सगळ्यांना माहिती आहेत. आणि म्हणून काय होतं, एक एकदा आपण समोरच्या माणसाला ओळखतो ना, त्यामुळे काम करताना फार इजने आपण काम करतो. कुठलं तुम्हाला प्रेशर नसतं किंवा त्या माणसाला, पुढच्या माणसाला आवडेल का किंवा काय आपण विचारतो की हे करू ना मी, म्हणजे ही जागा मी घेतोय तर करू ना वगैरे वगैरे. तर हे विचारण्याची गरज पण नाही पडत, ते अंडरस्टँडिंग लेवलला होऊन जातं. सो असं आहे. आणि चांगले ॲक्टर्स आहेत सगळे, म्हणजे दिगंबर नायक असू दे, स्मिताताई असू दे, चांगले ॲक्टर्स आहेत. यांच्यासोबत काम करताना तर कमाल मजाच येते. दिगंबर दादा तर नेहमीच काय म्हणतो आपण, स्पॉन्टिनिटीचा तो मला वाटतं कमाल ॲक्टर आहे. स्पॉन्टिनियसमध्ये काही गोष्टी करून जातो आणि त्या गोष्टींना रिॲक्ट करण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. नाही, आय थिंक सगळेच जण एन्जॉय करत काम करतात, मजा घेत काम करतात इकडे सगळेजण, म्हणून ते कामही तितकंच छान होतं. हां, म्हणजे असं खूप थकलेलो, म्हणजे एक दिवस आमचा जर शूटिंगचा खूप थकलो आहे आम्ही, तर दुसऱ्या दिवशी असं नाही होत की थकलो आहे आणि जायचं नाही आहे शूटिंगला, असं कधीच नाही होत. आम्ही आपोआप येतोच.
सो ते मला वाटतं वातावरण सगळं छान असल्यामुळे, पॉझिटिव्ह असल्यामुळे कधी तो आज नाहीतर 1.5 वर्ष झालं ना, 1.5 वर्ष दीडपेक्षा होऊन जास्त. जास्त झाली. सो एवढं सुद्धा होऊन आम्हाला यावंसं वाटतं, शूट करावंसं वाटतं आणि वेळ कधी निघून जातो कळत पण नाही. माझी माणसं तुम्ही बघू शकता सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता.